राष्ट्रीय नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत एक समर्पित आयुष्य जगलेले आणि 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनात ज्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्यानंतरही त्यांनी देशासाठी चळवळींमध्ये भाग घेऊन 2-3 वर्ष आयुष्याची भूमिगत अवस्थेत काढलेली आहेत. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, इंडियन लॉ सोसायटीचेही ते उपाध्यक्ष आहेत, रावसाहेब शिंदे. त्यांनी अनेक पातळीवर आणि अनेक तऱ्हेने त्या समाजाची सेवा करण्याचं ध्येय आपल्या उराशी बांधून त्यांनी तसं काम केलेलं आहे. ते स्वतः वकील आहेत आणि अनेक संस्थांचे आणि अनेक कार्यकर्त्यांची त्याने एक पैसाही न घेता वकिली केलेली आहे. अनेक पद्धतीने व्यासंग, शहाणपण गाठीला बांधून त्यांनी लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक अख्खी पिढी त्याचं ते प्रतिनिधित्व करतात. आज आपण त्यांच्याशी शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था ज्याचे ते उपाध्यक्ष आहेत आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल ते ज्या पद्धतीने पाहतात आणि त्याचं चिंतन करतात त्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला कर्मवीर भाऊराव पाटलांची जी रयत शिक्षण संस्था आहे ज्याचे तुम्ही तेवढे 27 वर्ष व्हाईस चेअरमन आहात, कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल उल्लेख बऱ्याचदा येतात. त्यांनी कोणत्या बिकट परिस्थितीमध्ये ती शिक्षण संस्था उभी केली याबद्दलही येतं. तुम्ही स्वतः भाऊराव पाटलांबरोबर काम केलेलं आहे. मला सांगा की रयत शिक्षण संस्था उभी कशी राहिली, त्याच्या मागचं ध्येय काय होतं, ध्येयवाद काय होता आणि ते करताना भाऊराव पाटील कशा कशात न गेले? काय होतं की कर्मवीर भाऊराव पाटील हे प्रथम खरंच सत्यशोधक समाजाचं काम करत होते आणि समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे या निर्णयाला ते आलेले होते. त्या ध्येयवादाने ते त्याच्यामध्ये काम करत होते. काम करण्यामध्ये इथवर गेले होते की ते सत्यशोधक समाजाच्या जलशाने सुद्धा काम करायचे, त्यावेळेसच्या जलशाने. पण हे करत करत असताना काले, तालुका कराड, जिल्हा त्यावेळेसचा सातारा होता, तर तिथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती 1919 साली आणि बराचसा खल झाला, चर्चा झाली. समाज तर बदलला पाहिजे, पण समाज ज्या पद्धतीने बदलायला पाहिजे गतीने तो बदलत नाही असं त्यांना वाटायला लागलं. बऱ्याच मंडळींचा खल झाला आणि कर्मवीर अशा निर्णयाला आले त्यावेळेस भाऊराव पाटील, त्यावेळेसचे भाऊराव पाटील, कर्मवीर नव्हते त्यावेळेस, की सगळ्यात प्रभावी हत्यार जर कोणतं असेल समाज परिवर्तनाचं तर ते शिक्षण आहे आणि म्हणून आपण शिक्षणाकडे वळलं पाहिजे अशी दृष्टी त्याने घेतली आणि मग ते शिक्षणाकडे वळले. त्याच्यामध्ये काही घटना अशा घडल्या की सहज जाता जाता इस्लामपूरहून जात होते, पायी चालले होते, पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना एक विद्यार्थी मात्र शाळेच्या बाहेर उभा राहून त्या पाठीवर लिहित होता आणि आज दारातून त्या गुरुजीकडे वगैरे पाहत होता. त्यांना ते हॉरिबल वाटलं, हे काय भयंकर गोष्ट आहे, पावसात भिजतोय विद्यार्थी, एकटाच विद्यार्थी आणि हा बाहेर का उभा आणि डोकावलं तर शिक्षक आत शिकवतायत, वर्ग भरलेला आहे. ते गेले आतमध्ये सरळ. मग त्याला विचारलं त्या मुलाला, नाही म्हणे मी हरिजन आहे त्यामुळे मला आत नाही शाळेत जात. शिक्षकाकडे गेले, का म्हणे तो काय माणूस नाही का, त्याला का तुम्ही बाहेर ठेवता पावसामध्ये? त्या शिक्षकाने सांगितलं की त्या मुलाला मी जर आत घेतलं तर ही जी मुलं आहेत सगळी सवर्णाची, ही सगळी शाळा सोडून निघून जातील, तिथं कोणीच थांबणार नाही. ते म्हणतील आम्ही बाटतोय आणि गावचे लोक सुद्धा ह्या मुलांना इथे येऊ देणार नाहीत, पालक त्यांचे. माझा नाईलाज आहे म्हणे. मग त्याने त्या मुलाला घेतलं. मिस क्लार्क हॉस्टेल निघालं होतं साताऱ्याला, आपलं कोल्हापूरला शाहू महाराजांनी काढलं होतं हरिजनांच्यासाठी. मग त्या याच्यामध्ये त्याने त्याला तिथे ठेवलं. त्याचं शिक्षण सुरू झालं. तो घोलप, पुढे तो MLC झाला घोलप तो. असं तर मुख्यतः हे समाजामध्ये जातीभेद, धर्मभेद, ही विषमता, अज्ञान हे दूर करायला पाहिजे आणि मग त्यांना वाटलं की शिक्षणाशिवाय याला पर्याय नाही, शिक्षणच दिलं पाहिजे लोकांना. ते एक महत्वाचं शस्त्र होईल लोकांच्या हातामधले, समाजाच्या. आणि मग त्यांनी शिक्षणाकडे ते वळले. पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 42च्या आंदोलनात जेव्हा भाग घेतला तेव्हा तुम्ही छोटे होता. तिथून भाऊराव पाटलांची तुमची भेट होईल तर कधी, म्हणजे हा रस्ता कसा आला तुमच्या? नाही, खरं सांगायचं तर मला तोपर्यंत भाऊराव पाटलांच्या संबंधी काही फारशी माहिती नव्हती. इतकंच नाही तर मी त्या सेवा दलाचा सैनिक आणि काँग्रेस सेवा दलाचा